नमस्कार सर्वांना, मी आदिती. वैशाख महिना हा भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी, भगवान विष्णूंची आराधना करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे ना अक्षय तृतीयेला फक्त माता लक्ष्मीचीच पूजा न करता त्यासोबतच भगवान श्रीहरी श्री विष्णूंची सुद्धा पूजा करा. याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येऊ लागतील. यंदा म्हणजेच 2025मध्ये अक्षय तृतीया ही 30 एप्रिल बुधवारी आलेली आहे. अक्षय तृतीया ही 29 एप्रिल मंगळवारी संध्याकाळी 5:32 सुरू होईल. ती 30 एप्रिल बुधवारी दुपारी 2:13 राहील. तर उदय तिथीनुसार आपण 30 एप्रिल म्हणजेच बुधवारी अक्षय तृतीया साजरी करणार आहोत. अक्षय तृतीयेला पृथ्वी, आकाश, वायू, अग्नी, तेज या 5 महाभूतांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्याचबरोबर कालविवेकीचे या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याला खूप जास्त महत्त्व सांगितलेलं गेलेलं आहे आणि या दिवसाला अख्खातीज असेही म्हटलं जातं. तर की भगवान व्यास यांनी असेही म्हणतात की भगवान व्यास यांनी महाभारत या ग्रंथाची रचना करायला प्रारंभ याच दिवशी केला होता आणि त्याचं लेखनिक म्हणून गणपतीने काम करायला सुरुवात केली. आणि त्याचबरोबर पौराणिक श्रद्धेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी सतयुग आणि त्रेतायुग यांची सुरुवात झाली आणि अक्षय तृतीयेला परशुराम जयंती ही साजरी केली जाते. याच दिवशी परशुरामजींचा जन्म झाला असं मानलं जातं. या दिवशी बाके बिहारींच्या मंदिरात केवळ अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री विग्रहाच्या चरणांचं दर्शन होतं. एवढंच नाही तर आजच्या दिवशी उत्तराखंडमधील अलकनंदा नदीच्या तीरावर असलेल्या बद्रीनारायण या तीर्थक्षेत्राचे दरवाजेही उघडतात. नोव्हेंबरच्या आसपास बद्रीनारायणचे दरवाजे जवळजवळ 6 महिने बंद असतात. पण आज अक्षय तृतीयेच्या दिवशी हे दरवाजे उघडले जातात. पण मंदिराचे दरवाजे बंद असताना सुद्धा आतमध्ये अखंड ज्योत ही कायम असते. बघा, सांगायचं झालं तर ज्या दिवशी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात ना, त्या दिवशी 6 महिने पुरेल असा तुपाने भरलेला मोठा दिवा तिथे लावला जातो आणि ज्योत प्रज्वलित केली जाते. त्यामुळे ना हा 6 महिने हा दिवा अखंड तेवत राहतो. त्या दिवशी बद्रीनारायण यांची विशेष पूजा केली जाते. त्यानंतर मंदिरापासून सुमारे 40 मैल अंतरावर असलेल्या ज्योतिर्मयच्या नरसिंह मंदिरामध्ये भगवंतांची मूर्ती ठेवली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, सूर्योदयाच्या वेळी स्नान करावं, शक्य झालं तर तीर्थस्नान किंवा गंगा स्नान करू शकता. तर प्रत्येकालाच हे शक्य होईल असं नाही. त्यामुळे घरातील प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं गंगाजल टाकून या दिवशी अवश्य स्नान करा. कारण या दिवशी आपण जे स्नान, दान, जप करतो ते अक्षय राहतं आणि त्याचं पुन्हा अक्षय आपल्यासोबत राहत असतं, ज्याचा कधीही क्षय होत नाही. म्हणून गंगा स्नान करणं शक्य नाही झालं तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्ही स्नान करू शकता. गंगाजल तुम्हाला तुमच्या घराजवळच्या पूजे साहित्याच्या दुकानामध्ये छोटीशी 5-10 रुपयाची बाटली तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यामुळे ते तुम्ही आधीच घेऊन या आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्यांनी अवश्य स्नान करा. आता अगदी एक झाकण तुम्ही टाकू शकता आणि आंघोळ करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची पूजा करण्याला आणि तर्पण करण्याला, पितरांसाठी दान धर्म करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. तर या दिवशी आवर्जून दुपारी 12 ते 12:30 या वेळेत एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा गरजू कुटुंबाला एखाद्या जागी किंवा गुरुजींना तुम्ही आपल्या पितरांच्या नावाने पाण्याने भरलेला एक माठ किंवा पाण्याने भरलेली एक सुरई दान करू शकता. यामुळे आपल्या कुटुंबावर पितरांची कृपा होते, पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि त्याचबरोबरच पितृदोषामुळे तुम्हाला जे पण कामामध्ये अडचणी येत असतील, अडथळे येत असतील, पितृदोषाचा आणखी काही त्रास होत असेल तर तोही कमी होतो असं म्हटलं जातं. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही पितरांसाठी पितृस्तुती, दक्षिणेकडे तोंड करून म्हणू शकता किंवा पितृअष्टकम म्हणू शकता किंवा पितृस्तोत्र तुम्ही म्हणू शकता. याचबरोबर दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते त्यावेळी दक्षिण दिशेला ज्योत येईल याप्रमाणे एक दिवा आपल्याला पितरांसाठी आवर्जून लावायचा आहे. हा दिवा एक मातीची पंती पण असू शकतो किंवा मग तुम्ही कणकीचा दिवा सुद्धा तयार करून घेऊ शकता. जे कोणतं तेल तुम्ही दररोज देवाच्या दिवा लावण्यासाठी वापरता तेच तेल तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि कोणती एक मोठी अशी कापसाची वात तुम्हाला घ्यायची आहे, ती त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला ओम पितृदेवाय नमः असा मंत्र म्हणून तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर तुम्ही बघा कणकेचा दिवा जर बनवला असेल तर तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी विसर्जित करायचा आहे. आणि जर समजा तुम्ही काही मातीची पंती घेतली असेल तर ती
काळजी घ्या की ती दिवाळीमध्ये वापरलेली वगैरे नसावी. एक स्वच्छ नवीनच कोरी पंती तुम्हाला घ्यायची आहे, कारण की ती आपल्याला पितरांच्या नावे अर्पण करायची आहे. त्याच्यामुळे आता नवीनच मातीची पंती तुम्हाला वापरायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तिला पण आपल्याला विसर्जित करायचं आहे, कारण की आपल्याला ती पुन्हा वापरायची नाही आहे. कणकीचा दिवा असो तो पण तुम्हाला दुसऱ्या दिवशी विसर्जित करायचा आहे आणि फ्रेश मातीची पंतीसुद्धा तुम्हाला दुसऱ्या दिवशी कोणत्या कुंडामध्ये, पाण्यामध्ये जवळपास वाहतं पाणी असेल आपल्या घराच्या, तिथे जाऊन तुम्ही हे विसर्जित करू शकता. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला घरासमोरचा आपला जो पोर्च आहे, अंगण आहे, तो स्वच्छ झाडून घ्यायचा आहे, पुसून घ्यायचा आहे आणि उंबरठ्यावर तुम्हाला या दिवशी हळदीचं लेपन करायचं आहे. आता आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर एक कुंकवाने स्वस्तिक तुम्ही काढू शकता. घराबाहेर छोटी का होईना, पण या दिवशी तुम्ही छोट्यात छोटी रांगोळी तरी आवर्जून काढा. मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानाचं तोरण तुम्हाला लावायचं आहे, कारण की 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा मानला गेलेला आहे. त्याच्यामुळे अतिशय शुभ हा मुहूर्त असतो. या दिवशी केलेलं कुठलंही काम हे त्याचा क्षय होत नाही आणि या दिवशी आवर्जून तुम्हाला उंबरठ्याचं पूजन करून सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला मुख्य दरवाजावर दिवा आवर्जून लावायचा आहे. तुम्ही आता बघा, दिवे हे दोन्ही साईडला लावू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या घरात जेव्हा प्रवेश करता तेव्हा उजव्या बाजूने तुम्ही हा दिवा लावू शकता, जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं. आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तुम्हाला आवर्जून तुळशीजवळ सुद्धा तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तेलाचा सुद्धा, जसं तुमच्याकडून शक्य आहे तसं तुम्ही लावा. आणि त्यानंतर तुम्हाला तो दिवा लावताना 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तिथे उभं राहून तुळशीजवळ. आणि बघा, भगवान विष्णूंना माता लक्ष्मीसह आपल्या घरामध्ये स्थिर वास करावा अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. जर दररोज तुम्ही तुळशीजवळ तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावत नसाल ना, तर या दिवशीपासून तुम्ही सुरुवात करू शकता. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची आपल्या घरावर कृपा होत आहे. मिस्टर असतील, मुलं असतील, त्यांना व्यवसायामध्ये, कामामध्ये यश मिळत आहे असा अनुभव तुम्हाला येऊ लागेल. आता आपण प्रत्येकजणच माता लक्ष्मीची पूजा करत असतो, पण माता लक्ष्मीची पूजा करून उपयोग नाही. माता लक्ष्मी चंचल आहेत, ती आता आहे तर उद्या नाही. तर माता लक्ष्मी स्थिर राहत नाही. माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी त्यांच्याबरोबरच आपल्याला भगवान श्री हरी, श्री विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे, आराधना करायची आहे. तेवढंच महत्त्वाचं आहे ते, जेवढीच आपण माता लक्ष्मीची पूजा करतो. जिथे पती तिथेच पत्नी कायम आणि स्थिर वास्तव्य करते. म्हणून तुम्ही जर या दिवसापासून भगवान विष्णूंची सेवा करायला सुरुवात केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीच पैशाची, धन धान्याची कमतरता पडणार नाही. कारण जिथे भगवान विष्णूंची आराधना केली जाते तिथे माता लक्ष्मी पाठोपाठ आपोआपच येते आणि ती स्थिरसुद्धा राहते. त्यामुळे या दिवशी देवपूजा करताना जर तुमच्या देवघरात भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर या दिवशी भगवान विष्णूंच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक या दिवशी करू शकता. जर भगवान विष्णूंचा फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि या दिवशी आवर्जून सकाळी देवपूजा झाल्यानंतर भगवान विष्णूंना आणि इतर देवी देवतांना तुम्हाला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. ते तुम्ही काही घरी शिरा वगैरे पण भाजवू शकता किंवा मग तुम्ही फळ वगैरे घरी असेल ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता देवासमोर. आणि आवर्जून तुम्हाला या दिवशी नैवेद्यावर तुळशीपत्र हे ठेवायचं आहे, तर ते ठेवायला तुम्ही अजिबात विसरू नका. आणि या दिवशी दिवसभर अखंड राहील असा दिवा आपल्याला आपल्या देवघरात आवर्जून लावायचा आहे. अशी काळजी घ्यायची आहे की सकाळी पूजा करताना जो दिवा आहे तो अखंड 24 तास जळेल, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता या दिवशी माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णू आपली कुलदेवी, कुलदैवत, त्याचबरोबर आपले गुरु यांची आरतीसुद्धा आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे. आणि माता लक्ष्मीची सेवा म्हणजे काय, तर श्री सूक्तम, महालक्ष्मी अष्टकम यांचं 16 वेळा पठण आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम जर कठीण तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा या दिवशी पठण करू शकता. तुम्ही हे संस्कृतमध्ये वाचू शकता किंवा मग मराठीमध्ये सुद्धा तुम्ही वाचू शकता, दोन्ही पण चालू शकतं. आता माता लक्ष्मी ही धनाची देवी मानली जाते आणि अक्षय या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्याचा कधीच क्षय होत नाही, त्यामुळे त्यामध्ये कायम वाढ होत जाते. त्याप्रमाणे माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही तर आरोग्य, सुख, समृद्धी, ऐश्वर, दीर्घ आयुष्य, घरामध्ये प्रेम, एकोपा, शांतता या गोष्टी असणं म्हणजे सुद्धा माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा आहे असं होतं. त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे आणि सोबतच पितरांची सुद्धा पूजा करायची आहे. कारण या सेवा, या गोष्टी अक्षय राहतील आणि याचा लाभ आपल्याला आयुष्यामध्ये होईल. या दिवशी
आवर्जून आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर कुंकुमार्चन करायचं आहे। तुम्ही श्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता। आणि बघा, कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे ना, ते एका डब्बीमध्ये तुम्ही साठवून ठेवू शकता। आता अक्षय तृतीयेच्या दिवशी हे कुंकू तुम्ही फोटोवर किंवा मूर्ती किंवा श्रीयंत्र याच्यावर तसंच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी देवपूजा वगैरे करताना तुम्हाला ते कुंकू उचलून एका डब्बीमध्ये भरून ठेवायचं आहे। आणि कोणाचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या वेळी औक्षण करताना किंवा कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाताना किंवा मग दररोज पूजा करताना सुद्धा तुम्ही हे कुंकू आपल्या कपाळी लावू शकता। जे देवीचं शक्तितत्व असतं ना, ते त्या कुंकवामध्ये आकृत झालेलं असतं, तर तो एक आशीर्वाद म्हणून आपल्या कपाळी आपण दररोज लावू शकतो। त्यामुळे दुर्भाग्य जे आहे ते सौभाग्यामध्ये बदलत जातं असं म्हणतात। कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाताना लावल्यामुळे आपल्याला कामात यश मिळतं असं म्हटलं जातं। त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्यांना वडील नाही आहेत, म्हणजे ज्यांचे वडील हयात नाही, त्यांनी करा पूजावा आणि ज्यांना आई नाही त्यांनी केळी पूजावी असं म्हणतात। आणि ज्यांना आई वडील दोघेही नाही त्यांनी करा आणि केळी पूजावी असं म्हटलं जातं। या दिवशी पितरांची पूजा होईपर्यंत, म्हणजे करा केळीची पूजा होईपर्यंत, नैवेद्य दाखवेपर्यंत, गुरुजींचं जेवण होईपर्यंत घरातल्यांनी ते शिजवलेलं अन्न खायचं नसतं किंवा उष्ट करायचं नसतं असं म्हटलं जातं। पितरांना घास घातल्याशिवाय आपण काही खाऊ नये आणि जेव्हा नैवेद्य वगैरे आणि सर्वांचं जेवण होईल तेव्हा आपण जेवण करू शकतो। या दिवशी बघा, सोने, चांदी, नवीन घर, गाडी या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता। आणि जर अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही नवीन कार्य चालू केलं तर त्यामध्ये आपली कायम प्रगती होत राहते असं म्हटलं जातं। त्यामुळे नवीन कार्याची सुरुवात सुद्धा या दिवशी तुम्ही करू शकता। पण सोनं चांदी आपण दरवर्षी खरेदी करत असतो, पण आता सोनं म्हणजे चक्क ₹1,00,000 तोळा झालेला आहे आणि त्यामुळे ते खरेदी करणं आपल्या सर्वांना शक्य आहे का? तर अजिबातच नाही। तर मग तुम्ही सोन्याची खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी तुम्हाला अक्षय पात्र म्हणजे एक कलश, तो कलश चांदीचा असू शकतो किंवा सोन्याचा असू शकतो किंवा पितळेचा असू शकतो किंवा मग अगदी स्टीलचा सुद्धा असू शकतो, तर तुम्हाला असा एक अक्षय कलश खरेदी करून आणायचा आहे। त्याचबरोबर अक्षय कलश भरण्याला सुद्धा महत्त्व सांगितलं गेलेलं आहे। असं म्हटलं जातं की या दिवशी अक्षय कलश भरल्याने आपल्या घरात धन, धान्य, सुख, समृद्धी अक्षय भरलेलं राहतं। म्हणजेच काय, तर आपल्या घरच्यांची नोकरी असू द्या, व्यवसाय असू द्यात, त्यामध्ये कायम प्रगती होत राहते। म्हणून आपल्याला सोनं चांदी शक्य नसेल तर एक स्टीलचा का होईना पण कलश नक्की खरेदी करा। कलश खरेदी केल्यानंतर आधी घरूनच थोडे तांदूळ घेऊन जा किंवा बाहेरून थोडेसे तांदूळ खरेदी करा आणि नवीन खरेदी केलेल्या कलशामध्ये तांदूळ टाकून तो कलश आपल्याला घरी घेऊन यायचा आहे। रिकामा कलश आपल्याला घरी आणायचा नाही आहे किंवा थोडे पैसे असेल तर ते टाकून आपल्याला कलश घरी आणायचा आहे। किंवा या व्यतिरिक्त तुम्ही या दिवशी तुळशीची माळ सुद्धा खरेदी करू शकता। जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की फक्त माता लक्ष्मीची आराधना करून जमणार नाही, तर या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंची सुद्धा आराधना करायची आहे। त्यामुळे भगवान विष्णूंच्या नावाचा जास्तीत जास्त जप तुम्ही या दिवशी करू शकता। जर तुम्ही नॉनव्हेज वगैरे वर्ज्य करू शकत असाल तर तुम्ही गळ्यामध्ये सुद्धा तुळशीची माळ या दिवशीपासून घालू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी काही नियम पाळायचे आहे आणि अशी अक्षय तृतीयेची पूजा करायची आहे आणि असाच अक्षय कलश तुम्हाला आपल्या घरी घेऊन यायचा आहे। माझी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।